चंदगड तालुक्यात पुन्हा हत्तीचा वावर. पाटणे फॉरेस्ट रेंजमध्ये अण्णा हत्ती दाखल. कलिवडे परिसरात भीतीचे वातावरण. वन विभागाकडून सतत नजर. माणूस हत्ती संघर्ष वाढण्याची शक्यता. तातडीच्या मोहिमेची ग्रामस्थांची मागणी. चंदगड तालुक्यात पुन्हा एकदा हत्तीचा वावर वाढल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पाटणे फॉरेस्ट रेंजमध्ये अण्णा नावाचा हत्ती दाखल झाला असून कलिवडे परिसरातील कांबळेवाड्याजवळ अचानक हत्ती दिसल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली. प्राथमिक माहितीनुसार हा हत्ती दोड्डा मार्ग इथून चंदगड मार्गे बुजवडे परिसरातून पुढे पाटणे फॉरेस्ट रेंजमध्ये आला. सध्या तो पार्ले परिसरात असल्याची माहिती असून वन विभागाचे कर्मचारी त्याच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. हत्ती आढळताच ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभागानं सतर्कता बाळगत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. सध्या कोणत्याही प्रकारच्या शेती नुकसानीची अधिकृत नोंद झाली नसली तरी जंगलालगतच्या गावांमधील शेतकरी आणि नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन पाटणे फॉरेस्ट रेंजच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल पाटील यांनी केलंय. रात्रीच्या वेळी एकटं बाहेर न जाणं, शेतीकडे जाताना खबरदारी घेणं आणि हत्ती दिसल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अलीकडच्या काळात जंगलात अन्नाचा तुटवडा भासत असल्यानं हत्ती मानवी वस्तीच्या दिशेनं येण्याच्या घटना वाढत आहेत. यामुळे शेतीचं नुकसान तर होतच आहे, शिवाय माणूस हत्ती संघर्ष तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर अण्णा हत्तीला तातडीनं पकडून सुरक्षितपणे जंगलात परत पाठवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होतीये. दरम्यान हत्तीच्या हालचालींबाबत नवीन माहिती मिळताच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येतील असं वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.